नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी मॉक पोल प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना मॉक पोल करण्याचे निर्देश देण्यात असले तरी सर्वोच्च न्यायालयाने ब्रंट मेमरी तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतरही हा निर्णय घेण्यात आल्याने पराभूत उमेदवारांनी याला कडाडून विरोध केला आहे। या संदर्भात पराभूत उमेदवाराने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवरती नाराजी व्यक्त करत ही प्रक्रिया अन्यायकारक असल्याचं म्हटलंय। तर या मुद्द्यावर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत माजी खासदार राजन विचारे, दीपेश म्हात्रे, MK मडवी, पांडुरंग बरोरा, सुभाष पवार, सचिन बासरे आणि इतर उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। तर निवडणुकीनंतर EVM संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने अनेक पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या। तसंच EVM मशीनच्या ब्रंट मेमरी तपासणीस मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निवडणूक आयोगाला खुलासा करण्याची नोटीस बजावली असून ब्रंट मेमरी तपासणी अनिवार्य करण्याचे निर्देश देखील दिले आहे। नाही, त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काही तुम्ही स्लिप्स आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे, काळ्या पाकिटामध्ये काळी त्यामुळे कुठल्याही उमेदवाराला बोलवलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा आपला तो हे असतो, त्याची सही असते प्रत्येक वेळेला। मशीन उघडली, मशीन बंद केलं, संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो। या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवल्या आहे ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही। त्यामुळे सर्व झोल केलेला आहे त्या लोकांनी। साहेब, आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 पत्र इलेक्शन कमिशनरच्या नावाने दिले, कलेक्टर साहेबांच्या नावाने दिलेले आहे, परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही। कळलं की नाही? आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याची प्रश्नाची उत्तरं देतो। आता ज्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो। आता प्रत्येकाचे बघा एवढ्या बंच आहे, प्रत्येकाने एकाही याचं उत्तर दिलेलं नाही। इवन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये किती त्याचं नाव आहे, दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे, तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे, तर तो काही केलं नाही। आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणतो 11,000 नावांचा अजूनही विचार केलेला नाही वर की ते डिलीट करायचं का नाही करायचं। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।